नमस्कार, मी भाग्यश्री. भाग्यस लाईफस्टाईल अँड ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज माझ्या युट्यूब चॅनेलसाठी मी पहिल्यांदाच काहीतरी खरेदी केलेली आहे. माझं युट्यूब चॅनेल चालून जवळजवळ 2-1 वर्ष झालीत आणि ह्या 2 वर्ष मी माझा जो रेग्युलर विवोचा मोबाईल होता त्या थ्रू मी व्हिडिओ शूटिंग करत होते. ऍक्च्युली मी समजा कुठलंही कुकिंगचं शूटिंग किंवा कुठलंही करताना मी हातात मोबाईल धरून एका हाताने मोबाईल धरून एका हाताने मी काही मला जे बनवायचे किंवा काही दाखवायचे ते मी करत होते. हे मला थोडंसं जड जात होतं, म्हणून मी थोडंसं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून काहीतरी युट्यूब चॅनेलला ग्रोथ व्हावी ह्या उद्देशाने मी खरेदी केलेली आहे आणि त्याचं मी आज अनबॉक्सिंग करते. काही चुकलं तर नक्कीच माफी करावी, कारण मी ह्याच्यात टेक्निकल नाही, पण मी माझ्या दृष्टीने जे काही मी खरेदी करून जे मला युट्यूब चॅनेल ग्रो करण्यासाठी जे मी आणलेलं आहे त्याचं मी अनबॉक्सिंग करते. सगळ्यात आधी 2 वस्तू आणल्यात. एक म्हणजे मी फोन थ्रू इतक्या दिवस मी ओव्हर व्हॉइस करत होते किंवा व्हॉइस ओव्हर करत होते. आज मी डिजिटेक कंपनीचं मायक्रोफोन आणलाय आणि हा वायरलेस आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आणली ती म्हणजे निफो कंपनीचं मी स्टँड आणलंय, ट्रायपॉड आणलंय किंवा स्टँड म्हणू शकतो, की जो ट्रायपॉड थ्रू मी आता इथून पुढे शूटिंग करणार आहे. तर चला आपण डिजिटेक कंपनीचं जे वायरलेस मायक्रोफोन अँड रिसिव्हर अशी ही जी वस्तू आहे ती आपण ओपन करू, अनबॉक्सिंग करू. इथं आपण डिजिटेक कंपनीचं मायक्रोफोन घेतलेला आहे. हा वायरलेस फोन आहे आणि दुसरा आयटम आहे तो म्हणजे प्रोफेशनल ट्रायपॉड आहे, जो निफो कंपनीचा येतो आणि खूप छान क्वालिटी आहे मैत्रिणींनो. त्याच्यावरती ट्रायपॉडवरती बघा व्यवस्थित लिहिलेलं आहे की आपल्याला काय काय त्याच्यासोबत काय काय प्रोडक्ट मिळालेत. म्हणजे स्टँड असू दे किंवा मोबाईल होल्डर असू दे किंवा क्लॅम्प्स आहेत ते आपण त्याच्यावरती लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा इथे आहे ते म्हणजे डिजिटेक कंपनीचा जो मायक्रोफोन आहे किंवा माईक आहे तो वायरलेस आहे. खूप छान माईक आहे. मागच्या साईडला त्याला क्लिप दिलेली आहे, चिमटा म्हणू शकतो, की ज्याने आपण शर्टला किंवा आपण तो शर्टला लावू शकतो किंवा कॉलरला ते लावू शकतो. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे दुसरं आहे ते म्हणजे रिसिव्हर. हे रिसिव्हर आपल्याला अटॅच करायचं असतं ते म्हणजे मोबाईलला. त्याच्यानंतर हे आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे, ज्याच्यावरती पूर्ण प्रोसेस लिहिलेली आहे की तुम्ही ते मोबाईलशी कसे कनेक्ट करायचं आहे. त्याच्यात बघा एक बॉक्स होता, त्याच जे आपल्याला माईक आहे त्याच माईकच्या बॉक्समध्येच हा छोटासा बॉक्स होता. त्याच्यामध्ये छोटीशी मला ते मिळालं ते म्हणजे पाऊच. खूप छान पाऊच आहे, त्याची क्वालिटीही खूप छान आहे. आणि हा पाऊच कशासाठी दिला आहे तर बघा कुठंही आपण बाहेर चाललो आहे, व्लॉगिंग करायचं आहे, ट्रॅव्हलिंग करताना हा पाऊचमध्ये मस्तपैकी ते रिसिव्हर आणि माईक टाकला की झालं काम. छोट्याशा बॅगमध्ये हे आपल्याला ठेवता येतं. खूप छान क्वालिटी आहे आणि जवळजवळ 4 तास आपल्याला जर आपण चार्जिंग केलं तर 4 तास आपल्याला हे आपण माईक यूज करू शकतो. हे दिलं आहे ते म्हणजे कव्हर दिलेलं आहे माईकला, जेणेकरून धुळीकण त्याच्यामध्ये जाऊ नये किंवा व्हॉइस व्हायब्रेट होऊ नये. त्यानंतर आहे हे म्हणजे केबल. या केबल थ्रू आपण जो माईक आहे तो आपण चार्ज करू शकतो. बघा असापैकी ते माईकला लावायचं, रिसिव्हरला लावायचं आणि जो रिसिव्हर आहे तो चार्ज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे आहे ते म्हणजे बघा ॲडॅप्टर, हे कनेक्टर म्हणू शकता. म्हणजे सीमधून आपल्याला जर डीच्या मोबाईलला जर लावायचं असेल तर ते आपण कनेक्टर थ्रू मोबाईलला लावू शकतो आणि मोबाईलला आपण माईक थ्रू व्हॉइसिंग करू शकतो किंवा व्लॉगिंग करू शकतो. हा जो माईक आहे तो मी माझ्या टॉपला लावून बघते. लावून आपल्याला बोलायचंय. आता हे बंद आहे, चालू केल्यानंतर आवाज कसा येतो ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर अशा प्रकारे आपण जे डिजिटेक कंपनीचं मायक्रोफोन होता किंवा डिजिटेक कंपनीचं माईक होता त्याचा अनबॉक्सिंग बघितलं की कशा प्रकारे आपण ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्ट दिलेले आहे आणि ते मोबाईलला कसं अटॅच करायचं ते पाहिलं. आता ते जे माईक आणलेलं आहे त्याचं मी यूज करते आणि इथून पुढे जे मी हे ट्रायपॉड आणलंय त्याचं आपण अनबॉक्सिंग करू. त्यावेळेस मी तो माईक लावून तुम्हाला आवाज दाखवते, त्यानंतर तुम्हाला कळेल की विदाऊट माईक आणि विथ माईक फरक कसा पडतो ते. इथं मी रिसिव्हरला कनेक्टर जोडून हे मोबाईलला मी अटॅच करून घेतलंय. आता आपल्याला डिरेक्टली सेटिंगला जायचंय. इथे बघा इथं आल्यानंतर इथं सेटिंगचं ऑप्शन आहे. इथं सेटिंगला गेलो. सेटिंगला गेल्यानंतर इथं आपल्याला ओटीजी ऑप्शन आहे. हा ओटीजी आता ऑफ आहे, तो आपल्याला ऑन करून घ्यायचा. ओके म्हणायचं. ऑन केलेलं आहे. त्यानंतर हा माईक त्याला अटॅच होतो. इथे बघा रेड लाईट लागलेली आहे, बारीकशी अशी रेड लाईट लागली असेल म्हणजे हा माईकने आपण बोलू शकतो.
आता आपण जो पुढचा व्हिडिओ करतोय जे ट्रायपॉडचा अनबॉक्सिंग करणार आहे तो आपण माईक जोडून आपण बोलूया. तर तुम्ही पाहू शकता डिजिटेक कंपनीचं जे माईक होतं त्याचं अनबॉक्सिंग करून मी माईक इथे अटॅच केलाय मोबाईलला. आता जो हा व्हिडिओ होतोय तो माईक थ्रू येतो असेल आणि त्यामुळे तुम्ही आतापर्यंतचा जो व्हिडिओ बघितला असेल तो विदाऊट माईक होता. आता विथ माईक आवाज तुम्हाला चेंज वाटेल. त्यानंतर बघा हे निफो कंपनीचं मी ट्रायपॉड आणलंय. ह्याला तुम्ही ट्रायपॉड म्हणू शकता किंवा मोबाईल होल्डर म्हणू शकता, मोबाईल स्टँड म्हणू शकता आपल्या सोप्या भाषेत. तर हे मी मार्केटमधून आणलंय. ह्याचं मी ओपन करून तुम्हाला दाखवते, अनबॉक्सिंग करते. आपण हाताने पण शूट करू शकतो, पण माझं जर मला कुकिंगचे व्हिडिओ टाकायचे किंवा मला काही रांगोळी काढायची आहे किंवा डेकोरेशन दाखवायचं तर एका हातात मोबाईल धरून मला ते शक्य नव्हतं. त्यासाठी आपण नवीन नवीन असे बाजारात वेगवेगळे स्टँड आलेत ते वापरून आपण त्याचं हे करू शकतो. बघा हा ट्रायपॉड आहे, खूप छान असा हा ट्रायपॉड आहे. ह्याला असं आपण फ्लेक्झिबल ह्याला आपण मोबाईल होल्डर दिलाय. ह्याच्यामध्ये काय काय मिळालंय तर पहिली गोष्ट तर हा ट्रायपॉड, त्यानंतर इथंही वरती क्लिप दिलेत की ते जे ट्रायपॉड आहेत ते फिक्स होतात. खूप छान आहे, याची क्वालिटी पण खूप छान आहे. वा मस्त आहे. अंदाजे बघा ट्रायपॉडची हाईट एवढ्यापर्यंत आली, जवळजवळ माझ्या कमरे एवढी हाईट आली. त्यानंतर आणखीनही इथं नट दिलाय जो लूज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. माझी जर 5 फूट 4 इंच हाईट आहे तर अंदाजे बघा खांद्यापर्यंत म्हणजे एक 4 फुटापर्यंत ह्याची हाईट दिली. कंपनीने खूप छान ट्रायपॉड दिलाय. ह्याचा अगदी बघा अशी धक्का लागला, समजा घरात लहान मुल आहे माझ्या किंवा कोणाचाही घरात चुकून धक्का लागला, आपलाच व्हिडिओ बनवताना चुकून जरी धक्का लागला, तिथे खाली बघू शकता तुम्ही नॉन स्लिप ऍडजस्टेबल रबर स्टिक दिलेले आहे. खूप छान दिलेत ते. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 म्हणजे इथे एक फोल्ड आहे, त्यानंतर 2 आणि इथे 3 फोल्ड होईपर्यंत आपण हे स्टँड ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे किचन ओट्यावर घेऊ शकतो. डिरेक्टली तुम्हाला समोर असं स्टँड ठेवून तुम्ही मोबाईल अटॅच करून पण व्हिडिओ करू शकता. त्याच्यानंतर बघा हे असं लॉकिंग की दिलेली आहे की जेणे आपण फिक्स करतो. आता राहिला वरचा पार्ट, त्यामध्ये बघा इथे असं क्लॅम्प दिलंय. हे क्लॅम्पला आपण मोबाईल अटॅच करायचा आहे, सॉरी हे फिरून घ्यायचंय. ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा जो काही मोबाईल आहे तो तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर बघा इथं लॉकिंग पिन दिलेली आहे, ती मी आता लूज करून दाखवते. हे असे लूज केल्यानंतर काय फरक पडतो तो बघा, हे असं 360 डिग्री मध्ये फिरतंय बघा. म्हणजे इथे जर मोबाईल मी ठेवला, अंदाजे इथे मोबाईल आहे, तर समजा मला मागचं घ्यायची आहे काही शूटिंग, ऑन द स्पॉट मला ह्या कडेची घ्यायची आहे, लेफ्टची घ्यायची आहे, राईटची घ्यायची, अप डाऊन असं जर मला काही शूटिंग घ्यायची, इथे अजून एक दिलेली आहे लॉकिंग पिन. ती जर मी यूज केली तर काय होतंय, समजा अप डाऊन जर मला खालचं ऑन द स्पॉट काही शूटिंग करायची आहे तर मी ऑन द स्पॉट खालची शूटिंग करू शकते इकडची, किंवा इकडची वरची डिरेक्टली मला काही वरची करायची शूटिंग तर ती करू शकते. त्यानंतर अजून एक इथे पिन दिलेली, अजून एक लॉकिंग पिन दिली आहे. ती कशासाठी आहे तर मोबाईल होल्ड करण्यासाठी. म्हणजे मला बाबा इथं मोबाईल स्ट्रेट ठेवायचा आहे किंवा खाली करायचं आहे तर तसं त्यासाठी पिन दिलेली आहे. त्यानंतर बघा हे स्टँड आहे. आता हे स्टँडचं बघू शकता जवळजवळ एक 4 फीटापर्यंत स्टँड येत आहे. पण मला एवढी हाईट नको आहे, मला शॉर्ट मध्ये काही व्हिडिओ काढायचा आहे किंवा खाली फ्लोअरचं काही मला जवळून दाखवायचं, तर त्यासाठी काय आहे बघा इथे लॉकिंग पिन्स दिल्यात, ते आपण लूज करून घेऊ. अशी लूज केली त्यानंतर बघा 1 2 म्हणजे मला एवढं करायचंय समजा हाईट, तर मी इथे फिक्स करू शकते. ठीक आहे. त्यानंतर मला आता समजा मला एवढी नको आहे, मला अजून कमी हवायचे, तर इथे पुन्हा दिलंय त्यांनी, ते पुन्हा आपण ओपन करून पुन्हा आपण फोल्ड करून क्लोज करू शकतो. पुन्हा आपण सगळ्यांचं करून बघूया. हे आपण हाईट ऍडजस्ट करून घेतलाय. मगाशी जो स्टँड 4 4.25 फीटापर्यंत जात होतं ते मी आता फोल्ड करत ह्या फीटापर्यंत आलाय. म्हणजे मी समजा सोफ्यावर बसून चेअरवर बसून व्हिडिओ बनवतेय तर ऑन द स्पॉट मला हे हाईट कम्फर्टेबल आहे. त्यानंतर बघा इथे मी क्लिप्स आपण ऍडजस्ट करून घेतल्यात. ह्याच्यामध्ये बघा इथे ग्रीन कलर मध्ये दिसत असेल ते म्हणजे वॉटर पॉइंट आहे. हा म्हणजे आपल्याला वॉटर लेवलचा पॉइंट ऍडजस्ट करता येतो. म्हणजे इथे एक मणी सारखं असतं, जर हे जर व्यवस्थित त्या होलमध्ये नाही आलं किंवा सेंटरला नाही आलं त्याच्यावरून आपण समजू शकतो की स्टँड व्यवस्थित लेवलला बसले का, हे वॉटर लेवल वरून आपल्याला समजू शकतो. तो वॉटर लेवल पॉइंट आहे की ज्याच्यावरून ते आपण समजू शकतो की स्टँड व्यवस्थित बसले का. त्याच्यानंतर राहिला विषय तो म्हणजे मोबाईल अटॅच करून द्यायचा. पण हे बघा हे मगाशी सगळे हे जे फोल्डेबल पॉइंट्स मी तुम्हाला दाखवले होते की हे पूर्ण 360 फिरतंय किंवा हा अप डाऊन होतोय. इथं लूज केल्यानंतर खाली ऑप्शन आहे की ज्याच्या थ्रू
मोबाईल अप डाऊन होतोय, ठीक आहे. ते आपण पहिलं हे जे क्लॅम्प आहेत किंवा हे जे क्लिप्स आहेत ते आपण फिक्स करू, की आपल्याला ह्या लेवलवरती मोबाईल पाहिजे. हे मी इथं आपण फिक्स करू शकतो की आता मोबाईल हलणार नाहीये. हे मी जर फिक्स केलं तर हा फिक्स झाला की आपल्याला ह्याच लेवलवरती मोबाईल पाहिजे. त्यानंतर आपण इथे फक्त मोबाईल टाकायचा आहे आणि मोबाईल फिक्स करून घ्यायचा आणि फक्त वरती करून मोबाईल आपल्याला अटॅच करायचा. झालं. त्यानंतर तुम्ही बघू शकता कितीही मोबाईल हलवला, कितीही आपल्याला धक्का लागला तरी मोबाईल पडणार नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला आज हा ट्रायपॉडचं अनबॉक्सिंग दाखवलं की कुठल्याही कंपनीचं तुम्ही जेव्हा कुठल्याही कंपनीचं तुम्ही ट्रायपॉड घेऊ शकता. मी कुठल्याही कंपनीचा मला पेड प्रमोशन करत नाही. जे मला बाजारात जे माझ्या मोबाईलसाठी किंवा माझ्या चॅनेलसाठी मला जे कम्फर्टेबल वाटलं ते मी घेऊन आलेलं आहे. इथं कुठल्याही कंपनीचं नाव घेऊन मला पेड प्रमोशन करायचं नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलनुसार किंवा तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार तुम्ही ट्रायपॉड घेऊ शकता. स्टँडची सुरुवात जर चांगल्या क्वालिटीची घ्यायची आपल्याला तर 800 पासून ते 1000 पासून स्टार्ट होतात. मग तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही स्टँड घेऊ शकता. राहिला तर हा वायरलेस जो मी माईक लावलेला आहे त्याची माईक वायरलेस माईकची प्राइस 1500 पासून बाजारात चालू होती. मग त्याच्यानुसार वेगवेगळे आहेत की क्लिअर व्हॉइस किंवा वेगवेगळ्या तुम्ही कंपनीचे माईक वापरू शकता. त्याच्यानुसार बाजारात तुम्हाला प्राइस त्याची कळेल. अशा प्रकारे मी वेगवेगळे प्रोडक्ट आणून किंवा वेगवेगळे माझ्या ह्याच्यात मी डेव्हलप करत राहील आणि नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भाग्यस लाईफस्टाईल आणि व्लॉग या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुमचे नवनवीन काही सजेशन असतील तर तुम्ही ते सजेशन मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.